अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती आता उघडकीस आलेली आहे। हत्येचा कट रचल्याचा तक्रार अर्ज आता सरकारकडून मान्य करण्यात आलेला आहे। हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणाची चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात सध्या अधिवेशनामध्ये सरकारने उत्तर दिलेलं आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट होता अशा प्रकारची माहिती आता समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट होता आणि त्या संदर्भात आता चौकशी देखील सुरू झालेली आहे। या संदर्भात अधिवेशनात सरकारने उत्तर दिलेलं आहे। अधिवेशनात लेखी उत्तर देताना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर, डॉक्टर बालाजी किणीकर हे ज्येष्ठ आमदार आहेत। त्यांच्या हत्येचा कट रचला असल्याची तक्रार आली आहे, हे सरकारनं मान्य केलं आहे। मोहम्मद रफीक मोहम्मद शरीफ खान राहणार अंबरनाथ यांनी 23 डिसेंबर 2024 रोजी एक तक्रार अर्ज केलेला आहे। या तक्रार अर्जानुसार आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचं किंवा तशी प्लॅनिंग असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे संबंधित पोलीस स्टेशनला आणि त्या अनुषंगानं चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं म्हटलेलं आहे। जो तक्रार अर्ज करण्यात आलेला आहे त्या चौकशी जी आहे ती खंडणी विरोधी पथक असेल, गुन्हे शाखा, ठाणे शहर या यंत्रणांमार्फत ही चौकशी जी आहे ती सुरू आहे। गुप्तचर यंत्रणा सुद्धा या प्रकरणाची अधिक चौकशी करतायत। मात्र गंभीर विषयाला म्हणावं लागेल, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत, ज्येष्ठ आमदार आहेत बालाजी किणीकर। असं असताना त्यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार जी आहे ती प्राप्त झाल्याचं म्हटलेलं आहे। मात्र या तक्रारीच्या शेवटी चौकशी केल्यानंतर संपूर्णपणे चित्र स्पष्ट होईल असे उत्तरात म्हटलेलं आहे। त्यांच्या हत्येचा कट होता का, तर कट असल्यास कोणी रचला होता, कोण त्याच्या सहभागी होतं, कारणं काय होती, या सगळ्याची चौकशी जी आहे ती सुरू आहे। मात्र सध्या या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्याचं सरकारने अधिकृतरित्या मान्य केलेलं आहे। नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट होता अशा प्रकारची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केल्याचं आज सरकारने स्पष्ट केलेलं आहे।